आता आपण बघू एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम बाय अनएरोबिक रेस्पिरेशन. तर बघा, असे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत की जे ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये जगू शकत नाही. जसं की आपल्याला ऑक्सिजन पाहिजे रेस्पिरेशनसाठी, पण असे काही ऑर्गॅनिझम असतात की ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते फॉर देअर सर्व्हायवल. मग असे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत तर त्यांना इन द अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन ऑफ ऑक्सिजनमध्ये रेस्पायर करावं लागते. आणि अशा रेस्पिरेशनला आपण काय म्हणतो? अनएरोबिक रेस्पिरेशन. आणि असे कोणते ऑर्गॅनिझम आहेत? तर काही बॅक्टेरिया जे आहेत तर ते प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये सर्व्हाइव्ह करू शकत नाही. मग हे जे बॅक्टेरिया आहेत तर हे काय करतात? अनएरोबिक रेस्पिरेशनने एनर्जी प्रोडक्शन करत असतात. आणि आपण आधी बघितलं होतं की अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होत असते. आणि तसेच यामध्ये अजून काय होते की आपल्याला जे एरोबिक मध्ये CO2 आणि H2O ATP हे एंड प्रोडक्ट मिळतात. तर इथे आपल्याला अल्कोहोल किंवा विटॅमिन्स और विनेगर हे असे वेगवेगळे एंड प्रोडक्ट्स मिळत असतात. तर मग आता आपण बघू की हे एंड प्रोडक्ट्स जे आहेत तर कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये मिळतात आणि अजून कोणकोणते ऑर्गॅनिझम अनएरोबिक रेस्पिरेशनने त्यांचं एनर्जी प्रोडक्शन करतात. सो बघा, ही जी प्रोसेस आहे तर यामध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम कार्बोहायड्रेट्स यूज करतात फॉर द एनर्जी प्रोडक्शन. जसं की ह्युमन्समध्ये किंवा प्लांट्समध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी कशाची गरज असते? कार्बोहायड्रेट्सची. तर सेम बॅक्टेरियामध्ये किंवा ईस्टमध्ये सुद्धा एनर्जी प्रोडक्शनसाठी कार्बोहायड्रेट पाहिजे. मग त्यानंतर आपण जे बघितलं आहे की हे जे कार्बोहायड्रेट आहे तर ते बाय द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस हे ब्रेकडाऊन होतात. आणि कशामध्ये ब्रेकडाऊन होतात? इनटू द पायरुविक ऍसिड. बरोबर, म्हणजे ही प्रोसेस सेम आहे. पण या पायरुविक ऍसिड बनल्याच्या नंतर जसं आपल्यामध्ये क्रेब्स सायकल किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ह्या प्रोसेसेस होत होत्या तशा इथे होत नाही. इथे फक्त ग्लायकोलिसिस होते आणि ग्लायकोलिसिस नंतर हा जो पायरुविक ऍसिड आहे तर हा थ्रू द प्रोसेस ऑफ फर्मंटेशन ब्रेकडाऊन होतो आणि इथे फॉर्म होते अल्कोहोल. ओके, तर अल्कोहोल कोणामध्ये फॉर्म होते? तर अल्कोहोल कोणामध्ये फॉर्म होते? जेव्हा ईस्ट सेल अनएरोबिक रेस्पिरेशन करत असेल. जेव्हा ईस्ट रेस्पायर करत आहे अनएरोबिकली तर तेव्हा ही प्रोसेस होते. मग यामध्ये काय काय प्रोसेसेस झाल्या? एक झाली ग्लायकोलिसिस आणि दुसरी झाली फर्मंटेशन. तर फक्त या दोन प्रोसेसेसच्या थ्रू एनर्जी प्रोड्यूस होते. मग इथे अल्कोहोल प्रोड्यूस होतो अँड सम अमाऊंट ऑफ ATP प्रोड्यूस होतात. ह्या ATP जो ईस्ट सेल आहे तर त्याच्या ॲक्टिव्हिटीजसाठी यूज करतो. ओके, सो ही झाली ईस्टमध्ये. आता बघा, जर समजा आपल्याला बॅक्टेरियाची बघायची आहे मग बॅक्टेरियामध्ये सुद्धा कार्बोहायड्रेटच एनर्जीचा सोर्स असणार. कार्बोहायड्रेट्स जे आहेत तर ते ग्लायकोलिसिसच्या थ्रू ब्रेकडाऊन होणार इनटू द पायरुविक ॲसिड. सेम प्रोसेस झाली. मग हे जे पायरुविक ॲसिड आहे तर हे ब्रेकडाऊन होणार आहे थ्रू द प्रोसेस ऑफ फर्मंटेशन. पण आता याचं ब्रेकडाऊन कसं होते? इन द विटॅमिन्स और विनेगर और अदर काही प्रोडक्ट सुद्धा इथे बनत असतात. सो हे कशामध्ये झाली? इनटू द बॅक्टेरिया.
आणि या प्रोडक्ट सोबतच इथे एनर्जी सुद्धा फॉर्म होते. सो या पद्धतीने बॅक्टेरिया जे आहेत तर ते त्यांचे एनर्जी प्रोडक्शन करतात. यामध्ये सुद्धा ग्लायकोलिसिस होते आणि फर्मेंटेशन होते. फर्मेंटेशन झाल्यानंतर विटॅमिन्स किंवा मिनेगास किंवा अदर काही प्रोडक्ट्स जे आहेत अकॉर्डिंग टू द बॅक्टेरिया ते बनत असतात. त्यानंतर आता अजून एक पॉईंट लक्षात ठेवा की एनर्जी प्रोडक्शनसाठी आपल्या काही सेल्स सुद्धा काही काही कंडिशनमध्ये हे अनेरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. कोणत्या कंडिशन? तर जेव्हा पण ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजनची लेवल कमी असेल, डिप्लिशन ऑफ ऑक्सिजन असेल किंवा आपल्या बॉडीमध्ये सफिशियंट अमाऊंट ऑफ ऑक्सिजन जात नसेल, तर अशा कंडिशनमध्ये आपल्या ज्या सेल्स आहेत तर ते एनर्जी प्रोडक्शन करतात विथ द हेल्प ऑफ अनेरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे विदाउट द ऑक्सिजन एनर्जी प्रोडक्शन होत असते. मग आपल्या सेल्समध्ये सुद्धा काय काय होते? तर ग्लायकोलिसिसची प्रोसेस होते ॲज इट इज. त्यानंतर जे ग्लायकोलिसिसच्या प्रोसेसमध्ये ग्लुकोज आहे तर तो पायरुविक ॲसिडमध्ये कन्वर्ट होतो. आणि त्यानंतर आपल्या सेल्समध्ये सुद्धा फर्मेंटेशनची प्रोसेस होते. आणि फर्मेंटेशन नंतर आपल्या सेल्समध्ये लॅक्टिक ॲसिड फॉर्म होते आणि प्लस काही एनर्जी फॉर्म होते म्हणजे एटीपी फॉर्म होतात. आणि ही जी प्रोसेस आहे ही होते आपल्या आरबीसीज मध्ये म्हणजेच इरिथ्रोसाइट्स मध्ये आणि तसेच मसल सेल्स मध्ये. तर आपल्या बॉडीमधले जे मसल सेल्स आहेत किंवा आरबीसीज आहेत तर त्या अनेरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. कधी करतात? जेव्हा आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनची लेवल कमी असेल. आणि अशी कंडिशन येते कधी? जेव्हा पण तुम्ही एक्झरसाइज करता, खूप जास्त फिजिकल वर्क करता किंवा तुम्ही खूप जास्त रनिंग करता, तर अशा वेळेस तुम्ही खूप स्पीडने रेस्पायर करता आणि तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये जास्त ऑक्सिजन जात नाही आणि तेव्हा मग आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन लेवल कमी होते आणि त्यामुळे आपल्या सेल्सला, आरबीसीजला आणि मसल सेल्सला या स्टेपने रेस्पिरेशन करावं लागते आणि एनर्जी प्रोडक्शन करावं लागते. आता ह्या ज्या सगळ्या प्रोसेस आहेत तर यामध्ये लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते आणि त्यामुळे एक्झरसाइज केल्यानंतर तुम्हाला कधी कधी थकल्यासारखं वाटते कारण तुमच्या बॉडीमध्ये या प्रोसेसने एनर्जी प्रोडक्शन होते आणि इथे लेस अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला मिळते. तसेच अजून एक आहे की लॅक्टिक ॲसिड जर तुमच्या बॉडीमध्ये खूप जास्त ॲक्युमुलेट झालं, जमा झालं, तर त्यामुळे आपल्याला कधी कधी मसल क्रॅम्प्स सुद्धा येतात. आपले जे मसल्स आहेत तर ते इन्स्टंटली पेन करायला लागतात. So this is all about the anaerobic respiration.